उल्हासनगरमधील एका नाल्याजवळ 28 जानेवारीला एक बेवारस बाळ पोलिसांना सापडलं. अत्यंत नाजूक स्थिती असलेल्या या चिमुकल्याला मुंबईतल्या परळमधल्या जिराबाई वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अवघ्या 1 महिन्याच्या या तान्हुल्याला गटाराजवळ टाकण्यात आलं होतं. तिथल्या अस्वच्छतेतही हा कोवळा जीव तगून राहिला. म्हणून उल्हासनगर पोलिसांनी त्याला टायगर असं नाव दिलं. टायगरला एक प्रकारचे कॉम्प्लिकेटेड तीव्र मेंदूची इन्फेक्शन झाली होती. त्याला स्ट्रॉंग अँटीबायोटिक लागलं. ऑलमोस्ट 4 to 6 वीक्स म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत त्याला अँटीबायोटिक द्यायला लागलं. सध्या तर बाळांचे इन्फेक्शन तर कमी झालेले, मगर कॉम्प्लिकेशनचे थोडं आहे. आम्ही असं विचार आहे की ते स्वतःनी नॅचरली ते हील होऊन जातात थोडे प्रकारमध्ये. आम्ही ते टाईम देत आहे बाळांना. वाडियामध्ये टायगरला दाखल केलं तेव्हा त्याचं वजन अतिशय कमी म्हणजे जेमतेम 1 किलो 900 ग्रॅम इतकंच होतं. वाडियाच्या व्यवस्थापनानं या निराधार बाळाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्या मेंदूतल्या जीवघेण्या संसर्गावर युद्ध पातळीवर उपचार सुरू केले. आमचे न्यूरोसर्जन्स आहेत, त्यांनी ऑपरेट केलं आणि रिझर्वॉयर म्हणून एक हे असतो ते घातला आतमध्ये आणि ह्या रिझर्वॉयरनी ते आम्ही टॅपिंग करत होतो आणि जे इन्फेक्टेड CSF आहे ते काढून टाकत होतो. शिवाय त्याचं कंटिन्यूस टेस्टिंग व्हायचं की आपला रिस्पॉन्स कसा येतो इंजेक्शन्सला. ये बच्चों के अस्पताल में ज़्यादातर लेडीज़ है और हर एक लेडी माँ बनती है, तो वो अटैचमेंट हर एक बच्चों के साथ आ जाता है ऑटोमेटिकली यहाँ पे. और वाडिया का कल्चर ही ये है कि कोई भी बच्चा जो भी आए अपना समझ के उसे ट्रीटमेंट देना चाहिए. टायगरच्या मेंदूतील प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा होता. त्याला तब्बल 1.5 महिना अँटीबायोटिक देण्यात आलं आणि वाडियाच्या डॉक्टरांच्या चिवट प्रयत्नांना अखेर यश आलं. त्यामुळे त्याचा संसर्ग कमी झाला. मात्र पुढे टायगरच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ नये याकडेही वाडियाचे डॉक्टर लक्ष देणार आहेत. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एक सामाजिक संस्था त्याचा सांभाळ करणार आहे. सुस्मिता भदाणे, झी 24 तास, मुंबई.